रामकृष्ण हरी. तर आता ना ती खरी योग्य वेळ आली बरं का. जी लोक देव मानत नाहीत ना त्यांना अनुभव घेण्याची खरी योग्य वेळ आलेली. तुम्ही म्हणाला असं कसं महाराज? तर ऐका, आता सध्या ना आपल्या सर्वांचा लाडका अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व लोकांना जो सण आवडतो ना तो सण आलाय. तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव आलेला आहे. या गणेशोत्सवाच्या अशा काही कथा आहेत की ज्यांचा आपण फक्त अवलंब जरी केला, काही श्रवण जरी केल्या तरी आपल्या जीवनाचा उद्धार होतो. तर अशीच एक कथा आहे की ज्या कथेमध्ये आपले भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता एकदा आपल्या राजमहालामध्ये टेहळणी करत होत्या. आणि टेहळणी करत असताना सहज भगवान श्रीकृष्णांचं लक्ष आकाशामध्ये असणाऱ्या चंद्रावर गेलं. जसं भगवंताचं लक्ष त्या चंद्रावर गेलं तसे भगवंत हळूच काहीतरी पुटपुटले. त्यावेळेस आपली रुक्मिणी माता म्हणतात, भगवान आपण काय पुटपुटलात? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं रुक्मिणी, माझ्याकडून न कळत आज ना हा गणेश चतुर्थीचा चंद्र पाहायला गेलाय. आणि बघ की नाही, आता यामुळं मला या वर्षामध्ये कोणता तरी कलंक लागणार आहे बरं. असे भगवंत म्हणल्यानंतर रुक्मिणी हसू लागली. अहो देवा, काय बोलता? आणि तुम्हाला जो द्वारकेचा अधिपती आहे त्याला चोरीचा कलंक शक्यच नाही. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही रुक्मिणी, जो व्यक्ती गणेश चतुर्थीला चंद्राला पाहतो ना त्याला वर्षभरात एखादा असा कलंक चोरीचा लागतो की त्यामुळे त्याच्या चारित्र्यावरही संशय घेतला जातो. आता पहा बर का, ज्यांना वाटतं ना देव नाही त्यांना मी आवर्जून सांगतो, तुम्ही उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ना त्या दरम्यान आवर्जून मन भरून चंद्र पाहून घ्या. आणि मग तुम्हाला वर्षभरात ज्यावेळेस चोरीचा एखादा कलंक लागेल त्यावेळेस तरी तुम्ही मनाला मान्य करताल ना, अरे देव असतो बरं. ज्यांचा देवावर विश्वास नाही ते पाहतील, नाही पाहतील मला माहिती नाही. पण आमचे गणेश भक्त छानपैकी गणपती बाप्पाची मिरवणूक घेऊन घरी येत असतील आणि येता येता एखादा फटाका आकाशामध्ये गेला, आपण आपसूक आकाशात पाहायला जाऊ आणि आपली नकळत दृष्टी त्या चंद्रावर खेळेल. आणि मग आपण मनात नसताना चंद्र पाहिला जाईल. मग आपल्याला खूप हळहळ वाटेल. तर चंद्र पाहिल्यानंतर कलंक लागणार हे 100% खरंय. पण आता मी जी कथा सांगणार आहे ती कथा जर आपण ऐकली तर तो कलंक सौम्य रूपामध्ये लागतो, पण कलंक लागतो हे मात्र खरंय. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी द्वारका नगरी उभी केली त्या नगरीमध्ये एक सत्राजित नावाचा ब्राह्मण होता. तो खूप हृदयापासून सूर्य भगवंताची उपासना करीत असे आणि त्याच्या भक्तीवर सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सत्राजिताला एक सेमंतिक मणी दिला. आता हा सेमंतिक मणी म्हणजे काय की ज्या मण्यातून दिवसाला 1, 2, 3 नव्हे तब्बल 8 मन सोनं रोज प्राप्त व्हायचं. तो सेमंतिक मणी ज्याच्या जवळ असेल त्याला सर्पभय नाही, ग्रहपीडा नाही, त्याच्यावर कोणत्याच भूक व्याधी कोणत्याच गोष्टींचा अपव्यय होणार नव्हता. मग हा सेमंतिक मणी जसा सत्राजिताला प्राप्त झाला, सत्राजित अतिशय आनंदामध्ये आपल्या द्वारका नगरीमध्ये आला आणि आपल्या गळ्यामध्ये घालून तो प्रकाशमय असणारा सेमंतिक मणी घेऊन सत्राजित इकडे तिकडे चालत असे आणि त्याने आपल्या देवघरामध्ये आणून ठेवला. त्याचं पूजन केलं. त्या सेमंतिक मण्यापासून जेवढं सोनं प्राप्त व्हायचं त्या सोन्यापासून सत्राजितांनी रोज आपल्या घरी अनेक लोकांना जेवणाच्या पंक्ती घालायला सुरुवात केली, अनेक ठिकाणी दान धर्म करायला सुरुवात केली. खूप चांगल्या प्रकारे तो सर्वांची सेवा करू लागला. तर ही ख्याती भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचली. तर भगवान श्रीकृष्ण म्हणले, ठीक आहे दान तर करतोय, परंतु एखाद्या ब्राह्मणाजवळ एवढी संपत्ती आली कुठून? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांना कळालं की सत्राजित जवळ एक असा सेमंतिक नावाचा मणी आहे की ज्याच्या माध्यमातून सत्राजिताला रोज 8 मन सोनं प्राप्त होतं. तर असं भगवंताला कळल्यानंतर भगवंत सहज म्हणले, त्या सत्राजिताला सांगा तुझ्या जवळचा जो सेमंतिक मणी आहे तो उग्रसेनाला द्या. उग्रसेन म्हणजे कोण? तर कंसाचे वडील आणि भगवान श्रीकृष्णांचे आजोबा. कारण की उग्रसेनांजवळ दिला तर त्यांना तिथं त्या सेमंतिक मण्याचं रक्षण करतील आणि त्या सेमंतिक मण्यापासून त्यांच्या राज्य विस्तारासाठी ते उपयोग करतील. ज्या वेळेस सत्राजिताला ही गोष्ट कळाली, हे सगळं ऐकल्यानंतर सत्राजित वैतागला. म्हणाला, अरे हा सेमंतिक मणी मी माझ्या भक्तीवर प्राप्त केलाय आणि माझा मणी मी असाच कोणालाही का देऊ बरं? परंतु या पाठीमागचा भगवान श्रीकृष्णांचा एकच उद्देश होता की हा सेमंतिक मणी जर सत्राजिताजवळ राहिला तर आज न उद्या त्याच्यावर चोर दरोडा टाकतील आणि त्याच्या जीवितहानी करायला मागोपुढं पाहणार नाही. परंतु सत्राजिताला हे समजलं नाही. तो भगवान कृष्णांबद्दल मनामध्ये वैमनस्य धारण करून राहिला. परंतु एके दिवशी झालं असं, सत्राजिताने तो सेमंतिक मणी पूजन करून देवघरात ठेवला होता. तेवढ्यात सत्राजिताचा भाऊ तिथं आला. त्या भावानी पाहिलं, अरे इतका प्रकाशमान मणी
माझा दादा रोज गळ्यामध्ये घालून फिरतो, मी पण घालायला काय हरकत आहे. सत्राजिताच्या भावाने तो मणी आपल्या गळ्यात घातला, घोड्यावर स्वार झाला आणि धावत 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 तो वनामध्ये फिरायला निघून गेला. वन भटकंती करत असताना त्या सत्राजिताच्या भावावर एका वाघाने झडप घातली आणि तिथंच त्या सत्राजिताच्या भावाचा अंत झाला. आता म्हणाल मग त्यात काय विशेष. आता सत्राजिताच्या भावाचा अंत झालाय, सेमंतिक मणी घेऊन गेलाय, परंतु ही गोष्ट सत्राजिताला अजिबात माहिती नाही. आता सत्राजित इथं आला, स्नान संध्या उरकली, जाऊन पाहतोय तर देव घरात मणी नाहीये आणि त्याच्या मनामध्ये एकच, माझ्या अख्ख्या घरामध्ये कुठे मणी नाही, मी इकडे तिकडे धावते, कुठं मणी मला प्राप्त होईना. याचा अर्थ या सेमंतिक मणीला कोणी चोरला असेल तर कृष्णानेच चोरला असेल, कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलला होता की हा मणी तू उग्रसेनाला नेऊन दे. कृष्ण राजा जरी असला, सम्राट जरी असला, तरी पण त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरी येऊन चोरी केली, असा तो सगळीकडे भोबट करायला लागला. तर अख्ख्या द्वारकेमध्ये एकच बातमी पसरली की भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताचा सेमंतिक मणी चोरून नेला. वास्तविक पाहायला गेलं, भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताचा मणी चोरला नव्हता, पण चंद्राला एक नजर न कळत पाहिलं म्हणून भगवान श्रीकृष्णांवर हा कलंक लागला. श्रीकृष्णांची एवढी मोठी ख्याती असणारी सर्व ख्यातीला एक आव्हान निर्माण झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे हा कलंक मला पुसायला हवा. मग भगवान श्रीकृष्णांनी आपले सर्व सैन्य घेतलं आणि सैन्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण त्याच्या भावाला शोधायला निघाले. पण सत्राजिताच्या भावाचा तर अंत झालता आणि मग ज्या वाघाने त्याच्यावर झडप घातली होती त्याचं प्रेत तिथं पडलं होतं. तिथं एक अस्वल आलं आणि त्या अस्वलाने त्या वाघाला पळून लावलं आणि सत्राजिताच्या भावाचं प्रेत ओढत ओढत आपल्या गुहेत घेऊन गेला. गुहेत घेऊन गेल्यानंतर ते अस्वल त्याच्या प्रेतासोबत त्याचं भक्षण करायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या अस्वलाची कन्या तिथं आली आणि त्या कन्याने पाहिलं तर त्या प्रेताच्या गळ्यामध्ये एक प्रकाशमान असा मणी आहे आणि त्या कन्याने तो मणी घेतला आणि खेळायला गुहेमध्ये निघून गेली. आता अनेक सैनिकांना सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण आपल्यावर लागलेला कलंक पुसण्याकरिता इतरत्र सर्वत्र धावतायत, वनामध्ये धावतायत, नदी किनारे धावतायत, पण त्यांना कुठेच सत्राजिताच्या भावाचा पत्ता लागेना. आता असं धावत धावत असताना तेवढ्यात त्यांना एका गुहेच्या समोर एक प्रेत पडलेलं दिसलं आणि जाऊन पाहतात तर ते सत्राजिताच्या भावाचं प्रेत होतं. तर भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्व सैन्यांना म्हणतात, ज्या अर्थी प्रेत गुहेच्या तोंडावर आहे याचा अर्थ या गुहेमध्येच तो मणी असला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सर्व सैनिकांना म्हणतात, तुम्ही इथंच थांबा, मी आज जाऊन पाहून येतो. पहा नेता कसा असायला पाहिजे, जिथं जिथं संकटाची वेळ येते ना तिथं स्वतः छाती काढून पुढे जाणारा नेता असायला पाहिजे. नाहीतर आजकालच्या नेत्यांनी काय केलं असतं, सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांना पुढे लावलं असतं आणि धोका येण्याची वाट पाहिली असते, तसेच बाहेर निघून गेले असते. पण भगवान श्रीकृष्ण स्वतः छाती पुढे करून निधड्या छातीने त्या अंधकारमय गुहेमध्ये स्वतः आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन पाहतात तर एक कन्या आहे आणि ती कन्या त्या प्रकाशमान सेमंतिक मण्यासोबत खेळत आहे. भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं, श्रीकृष्ण त्या कन्येला म्हणतात, तो सेमंतिक मणी माझ्याजवळ दे, पण ती कन्या द्यायला धजावत नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण जवळ गेले, तिच्या हातातला मणी घेतला आणि निघायला लागणार तेवढ्यात ते तिथं अस्वल आलं आणि ते अस्वल भगवान श्रीकृष्णांना पाहता क्षणी त्याला एक अपरिचित असणारा मनुष्य गुहेमध्ये आला कसा, आल्यानंतर त्याने माझ्या कन्येच्या हातातला हा मणी घेतला कसा, म्हणून भगवान श्रीकृष्णांवर त्या अस्वलाने झडप घातली. भगवान श्रीकृष्णांचा आणि त्या अस्वलाचा तिथं जोरदार असं युद्ध चालू झालं. त्या अस्वलाला माहितीच नाही की मी युद्ध कोणासोबत करतोय. हा अस्वल दुसरं तिसरं कोणी नव्हता मित्रांनो, हा अस्वल होता त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसोबत सीता मातेचा शोध घेण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा जामवंत. जामवंत आता या अस्वलाच्या स्वरूपामध्ये आलाय, भगवान श्रीकृष्णांसोबत युद्ध करतोय. अवघ्या 20-22 वर्षाचं लेकरू मला एवढ्या कणखर अशा आपल्या हाताच्या आवेशाने मला नेस्तनाबूत करतोय. हे सगळं पाहिल्यानंतर त्या अस्वलाला आतून असं वाटायला लागलं, हा सर्वसामान्य व्यक्ती दिसत नाहीये, नक्कीच हा कोणता तरी महापराक्रमी आणि बलवान व्यक्ती दिसतोय. त्यावेळेस त्या अस्वलाला भगवान श्रीकृष्णाच्या एका ठोशाने पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि मग त्याला कळायला लागलं, अरे पूर्वजन्मी मी जामवंत होतो आणि मी ज्यांच्यासोबत युद्ध करतोय ते दुसरे तिसरे कोणी नाही, साक्षात भगवान रामचंद्र आहेत. मग तो आपल्या भगवान श्रीकृष्णांना शरण आला आणि आपल्या सर्वांना माहिती आहेत आपले भगवान श्रीकृष्ण शरणावस्थलेत, जे जे शरण येतात त्यांचा भगवान श्रीकृष्ण उद्धार करतात. मग भगवान श्रीकृष्णांना तो विनंती करतो की हे प्रभू, मला तुमच्या पूर्वजन्मात असणाऱ्या श्री रामचंद्रांच्या रूपाचं दर्शन घ्यायचंय. मग रामप्रभूंचं दर्शन देण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने संकल्प सोडला आणि आपलं रामप्रभूंचं दर्शन जामवंताला दिलं. आणि जामवंत म्हणतो की मला तुमचं दर्शन झालं आणि तुम्हाला हा सेमंतिक मणी घ्यायचाय घ्या, पण माझी एक विनंती,
त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात काय विनंती? त्यावेळी जामवंत म्हणतो आता मला तुमचं दर्शन झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझी ही जी कन्या आहे ना जामवंती, त्या कन्येला आता तुम्ही वधू म्हणून स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले काही हरकत नाही, कारण आपल्या भक्ताच्या सर्व प्रार्थना भगवंत मान्य करतात. आता अनेक 2-3 दिवस झाले त्यांचा आतमध्ये वार्तालाप चाललाय. आता भगवान श्रीकृष्ण एवढ्या युगानंतर भेटल्यानंतर जामवंत असे सोडणार होते का? नाही. पण बाहेर असणाऱ्या सैन्याला असं वाटायला लागलं आतमध्ये एवढा धुडगूस होते, एवढा आवाज येतोय, याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांचा आतल्या आतमध्ये अंत झाला. म्हणून सर्व सैनिकांनी काय केलं की तो आतमध्ये असणारा दानव जो श्रीकृष्णांचा अंत करू शकतो, तो जर बाहेर आला तर द्वारकावासियांचा पण अंत करायला मागं पुढं पाहणार नाही. म्हणून सर्वांनी काय केलं, त्या गुहेच्या तोंडावर सगळ्या शिळा लावल्या, गुहेचं तोंड पूर्णपणे बंद केलं आणि सारं सैन्य पुन्हा द्वारकेमध्ये परतलेले आहे. परंतु सैन्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे भयान शांतता पसरलेली आहे. त्यावेळेस विचारण्यात आलं काय झालं, कृष्ण भगवंत कुठे? त्यावेळेस सगळ्या सैनिकांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांचा एका युद्धामध्ये एका दानवासोबत अंत झाला. संपूर्ण द्वारकेमध्ये भयान शांतता पसरली. सगळी द्वारका भकास वाटायला लागली. आपल्या द्वारकेचा सर्वांचा त्राता भगवान श्रीकृष्णाचा अंत झाला. म्हणून सगळे द्वारकावासीय स्मशान शांततेमध्ये हरवून गेले. जिकडं तिकडं सगळीकडे शांतता, सगळे उदास राहिले, दिवे लागले नाही, काही झालं नाही. 2-3 दिवस असे शांततेमध्ये द्वारका सगळी दुःखामध्ये बुडलेली. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण त्या गुहेच्या तोंडावर शिळाची तयार केलेल्या भिंतीचा चकनाचूर करतात आणि बाहेर निघून येतात, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांसोबत जामवंती असते. आता भगवान श्रीकृष्ण आणि जामवंती ज्या वेळेस ते द्वारका नगरीमध्ये आले, तो विचार करा, आपल्या भगवान श्रीकृष्णाचा अंत झाला या भावनेमध्ये असणारी संपूर्ण द्वारकावासीय ज्यावेळेस आपल्या भगवान श्रीकृष्णाला याच देहामध्ये पाहत असतील तर किती आनंद झाला असेल. सर्वत्र दिवाळी सारखी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आणि मग भगवान श्रीकृष्ण आणि जामवंती सोबत येत असताना तेवढ्यात त्यांना सत्रजित ब्राह्मण दिसला. आणि मग त्या सत्रजित ब्राह्मणाला संपूर्ण हकीकत भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. आणि आपल्या जवळ असणारा समंतक मणी भगवान श्रीकृष्णांनी त्या सत्रजिताला देऊ केला. परंतु त्यावेळेस सत्रजित म्हणतो माझ्याकडून भगवान चूक झाली, मी तुमच्यासारख्या देवतुल्य व्यक्तीवर संशय घेतला, त्याबद्दल मला माफ करा. आणि तुम्ही सांगितल्या प्रकारे या समंतिक मणीचं आमच्या जवळ रक्षण होणं कदापि शक्य नाही. म्हणून हा समंतिक मणी मी तुम्हाला तर अर्पण करतोच, पण त्याच सोबत मी माझी कन्या ती देखील तुम्हाला अर्पण करतो. आणि सत्रजिताची कन्या म्हणजे सत्यभामा आणि जामवंताची कन्या म्हणजे जामवंती, म्हणजे डाव्या बाजूला जामवंती, उजव्या बाजूला सत्यभामा आणि मध्यस्थ तुमचे माझे गोपाळ कृष्ण. अशा प्रकारचं रथामध्ये असणारं चित्र पाहिलं. सर्वत्र दिवाळीचं वातावरण असणाऱ्या द्वारका नगरीमध्ये सगळे जणांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. तर एकंदरीत मला तुम्हा सर्वांना हेच सांगायचे, एक तर उद्या गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीला आपण चंद्र पाहायचा नाही. यदा कदाचित चंद्र पाहिला तर तुम्ही ही कथा ऐकल्यामुळे त्याचा प्रभाव थोडाफार कमी होणार आहे. पण जर चंद्र पाहिलं तर आपल्याला एक तरी कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्यतो आपण चंद्र पाहू नये. आणि उद्या आपल्याला गणेशाची प्राणप्रतिष्ठा कधी करायची हा मला अनेक जणांनी प्रश्न विचारला होता. तर उद्या बरोबर शुभ मुहूर्त आहे सकाळी 11:45 म्हणजे 11:45 ते 12:55 म्हणजे 1:05 कमी असताना या दरम्यान गणपतीची मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो. त्याचबरोबर दुपारी 1:55 अजून एक शुभ मुहूर्त चालू होतोय, म्हणजे 2:05 कमी असताना चालू होतोय. आणि सायंकाळी 6:10 कमी असताना आपण गणेशाची मूर्तीची स्थापना करू शकता. तर जे जे गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतात त्यांच्या भक्तीला आमचा त्रिवार सलाम आहे. आपण आपल्या संस्कृतीचं जतन करताय, रक्षण करताय, आपल्या घरामध्ये सर्व लेकरांना गणेशाची अनुभूती घडवताय. खरंच पालकांनो तुमचंही स्वागत आहे. आणि अशा कुटुंबाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आचरणच सर्वांसाठी आदर्शवत राहतं. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांना जाता जाता एकच माझा प्रश्न असेल की मी या संपूर्ण कथेमध्ये मी सत्रजित नावाच्या ब्राह्मणाची कथा तर सांगितली, त्यांच्या कन्येचं नाव तर सांगितलेले, परंतु त्यांच्या भावाचा, ज्या भावाचा अंत झाला त्या सत्रजित ब्राह्मणाच्या भावाचं नाव काय हे आपण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला खात्री आहे तुम्हाला जमणार नाही बरं का, पण याची आतुरता पण आहे की नक्की कोणाला जमेल. तर आपण नक्की पाठवताल ना? मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहतोय. रामकृष्ण हरी.